नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन सिरीजवर, ज्याचं नाव आहे घाबरावंच लागतंय. तर मंडळी, आम्ही या सिरीज मध्ये तुम्हाला आज अशा 2 गोष्टी सांगणार आहोत ज्या ऐकून तुमचं थरकापच उडेल. आणि अंकिता, तू तर अगदी झोपणारच नाही. एवढी स्टोरी भयानक आहे? मग बघू, ऐका. चल आता तुझी बघू किती स्टोरी. ठीक आहे. तर ही स्टोरी जी आहे ती 1993 ची आहे. एका कॉर्पोरेट मध्ये काम करणाऱ्या एका एम्प्लॉयची आहे. हा, तर तो ना एका कंपनीमध्ये काम करायचा आणि त्याची कंपनी जी होती ना ती वॉटर प्युरिफायर ची कंपनी होती. काइंड ऑफ घरात जे वॉटर प्युरिफायर आर वगैरे लागतात ना त्याची कंपनी होती. तर त्याला टास्क भेटलेलं, जे वॉटर प्युरिफायर आहे ना ते त्याला 20 कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्युट करायचं होतं. म्हणजे त्याची डील करायची होती. तर आता तो थोडा टेन्शन मध्ये आला की हे कसं होईल करून. तर त्याच्या बॉसने त्याला एक कंपनीचा ऍड्रेस दिला की बाबा ह्या कंपनीत जाऊन तू ते वॉटर प्युरिफायरची डील करून टाक. आणि त्याला ऍड्रेस तर दिला, पण तो प्रॉपर ऍड्रेस नव्हता, फक्त कंपनीचा नाव होता. खास गोष्ट अशी की ती कंपनी आधी शिफ्ट झालेली, पण त्या कंपनीच्या नावाने अजून एक कंपनी होती जी त्याच्या ऑफिसच्या बाजूलाच होती. तर तो गेला आणि ही कंपनी तर खूप जुनी वाटत आहे. म्हणजे कुठल्या, म्हणजे ऑफिसच्या बाजूच्या हा, कंपनीत गेला का? ऑफिसच्या बाजूच्या कंपनीत गेला तो, कारण म्हणजे की जवळच होतं. म्हणजे हो, जवळच होतं. हा. तर तो गेला आणि पाहिलं की ती इमारत जी आहे ना ती खूप अशी जुनी वाटते. शेवाळे वगैरे लागलेत तिला. तर तो आतमध्ये गेला आणि 3ऱ्या फ्लोअरला जाऊन बसला. रिसेप्शनिस्ट बसलेली, ते असतात ना बसलेले, ते बसलेले. हा, तर त्या एक महिला अधिकारी होत, तर त्या बसलेल्या आणि बघत होत्या त्याच्याकडे की बाबा काय करायला आलाय. त्यांनी विचारलं त्याला की तुम्ही का आले तिकडे. तर तो बोलला की मला वॉटर प्युरिफायरची डील करायची आहे, माझ्या साहेबांनी मला इकडे पाठवलंय करून. तर त्या बोलल्या ठीक आहे तुम्ही बसा, साहेब मीटिंग मध्ये आहेत, आले की तुम्हाला आतमध्ये पाठवू आम्ही. तो बसला आणि त्यावेळेस दुपारचे 4 वाजले. तो बसला, तर नंतर तो चहा प्यायला गेला खालती. चहा पिऊन आला, 5 वाजेपर्यंत आला तो वरती आणि बसला. तरी तो वेट करतोय 6:30 वाजले. तो गेला त्यांच्याकडे आणि म्हणजे ओरडायला लागला, कारण की एवढा टाइम झालेला आणि तो कोण पण एवढं थांबणार आहे. ओरडायला लागला, आम्ही पागल आहोत का, आम्ही सुद्धा काम करतोय, हे ते त्यांना खूप सुनावलं त्याने. त्याला त्या बाईने काय सांगितलं, जे रिसेप्शनवर बसलेली ना ती बाई, त्यांनी काय सांगितलं त्यांना की आमच्या ना 20 कंपन्या आहेत. जर आम्ही एकेकी तुमचे एक वॉटर प्युरिफायर घेतला आणि प्रत्येक आमच्या कंपनीत लावलं तरी तुमची डील खूप चांगली होते आणि तुम्हालाही प्रॉफिट होतोय. म्हणजे कसं एक साथ 20-30 प्युरिफायर जातील, ते त्याचं प्रॉफिट होईल खूप आणि त्याचं प्रमोशन पण होईल इन्स्टंट. तर काय झालं की त्याच्या मनात असं बोलतात ना लालच, पैशाच, हा, ते आलं आणि तो बोलला बापरे 20 कंपन्या, असं झालं तर माझं किती प्रॉफिट होईल. तो थांबला. तो बोलला की ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा, मी थांबतो, टाइम घ्या. हा. आणि असं करता करता रात्रीचे 8 वाजले आणि खालतून अलार्मचा आवाज आला. अलार्म वाजतो ना, फायर ब्रिगेडचा अलार्म वाजतो, तो वाजला. तर त्याला विचारलं त्या रिसेप्शनिस्टला की बाबा हे काय चाललंय करून. तर ती बोलते काय नाही, हे दररोजचा आवाज येतं, तुम्ही बसा वेट करा, का असंच हे रोजच असतं करून. त्याने सुद्धा कॉमनली घेतला आणि तो बसला करून. काहीतरी फॉल्ट असेल, टेक्निकल ग्लिच असेल. तो बसला आणि तेवढ्यात ना खालतून लोकांच्या किंचाळायचा आवाज आला, म्हणजे अशी खूप लोक जळतायत वगैरे असं त्याला आवाज आला. तर तो परत गेला की खूप घाबरलेला. तो बोलला की हे काय चाललंय, खालतून असले आवाज येत आहेत. तर ते रिसेप्शनिस्टनी त्याच्याकडे एकदम क्रिपी वे मध्ये पाहिलं आणि ती म्हणजे म्हणाली की हे तर नॉर्मल आहे, खालती आता लोक जळत असतील. एक मिनिट, खालती लोक जळत असतील, हा, अशी म्हणाली ती की खालती तर लोक जळत असतील, हे तर दररोज आहे. तर तो बोलला की पागल वगैरे आहात का तुम्ही, आपण खालती जाऊन त्यांना वाचवलं पाहिजे आणि आपण इथे बघून काय फालतूगिरी करतोय. ते बोलले फायदा काय आहे वाचवून, रोज लोक मरतात, लोक कॅन्डल घेऊन बाहेर जातात, कॅन्डल मार्च करतात, वरडतात, काय नाही होत, नंतर सगळं नॉर्मल. तो घाबरला. हा, ते खूप क्रेझी होतं बाई. त्यानंतर तो बसला आणि विचार करू लागला हे काय होतंय बापरे. त्यानंतर तेवढा तो वरडायला लागला की हे काय होते, वाचवा मला, वाचवा. कारण की ती जी समोर रिसेप्शनिस्ट बसलेली ना ती जळू लागली, तिचे असे मासोटे असे पिघळायला लागले, हा, खूप मेल्ट व्हायला लागले, तिचे डोळे निघाले आणि तो बघून एवढा म्हणजे घाबरला. आजूबाजूला म्हणजे कोणच नव्हतं. तो आणि ती रिसेप्शनिस्ट एवढेच. ती एवढी भयानक दिसायला लागली
की तू एवढ्या जोरात ओरडू लागला मला वाचवा मला वाचवा. तेवढ्यात तिकडून ना पाठवून एक वॉचमॅन आला की तो बोलू लागला, अरे साहब आप इधर क्या कर रहे हो, म्हणजे हिंदीमध्ये बोलला तो, कारण की तो मुस्लिम होता. तो बोलला आप इधर क्या कर रहे हो. तर तो मराठीमध्ये सुद्धा बोलायला लागला की बघा इकडे असं येणं अलाउड नाहीये, इकडे खूप म्हणजे लोक जळालेली, आणि इकडे म्हणजे तो 1997 मध्ये इकडे हे स्लॅब पडलेलं, आणि नंतर मग 1993 मध्ये इकडे आग सुद्धा लागलेली. त्यानंतर मग हा काय खंडरच पडलाय इकडे. म्हणजे ठराविक काही ऑफिसेस असतील जे काम करतात, चालू आहेत ते ऑफिसेस, ते पण केमिकलच्या कामासाठीच. तर इकडे कोणती अशी कंपनी नाही, आणि ही कंपनी जी आहे ती कधीच शिफ्ट झाली इकडून, कारण म्हणजे तिकडे कंपनी नव्हतीच. ओके, ठीक आहे. तर ही कंपनी कधीच शिफ्ट झाली, आणि इकडे ही जी तुम्हाला काही दिसलं ते माणसं नव्हती, तीच माणसं होती जी जळालेली. तर तो वॉचमॅन बोलला की आधी तुम्ही खालती चला, हे फालतू बकवास आपण नंतर करूया. खालती घेऊन गेला त्याला, आणि त्याने सगळी स्टोरी वगैरे सांगितली. तर तो वॉचमॅन बोलला तुम्ही इकडून जा, पण काळजी घ्या स्वतःची, कारण की एवढं लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला असतील ना ती लोकच आहेत की कोणती प्रेत आहेत. तो बोला मी ह्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत, माझ्या मनाचा भ्रम असेल, मी जातो इकडून. तर तो वॉचमॅन बोलला की एवढा पण विश्वास नका ठेवू, कारण की जे दिसतं ते तसं नसतं, आणि मी तुम्हाला शब्द देतो की इकडून जाता जाता ना तुम्हाला विश्वास होईल की प्रेत आणि भूत खरंच असतात. त्यांची एक अलग दुनिया असते. हा, ते तुम्हाला विश्वास होईल करून. त्याने खूप इग्नोर केलं ती गोष्ट, आणि तिकडून गेला. तो घरी गेला आणि झोपला. दुसऱ्या दिवशी उठला आणि ऑफिसला गेला. त्याने ही सर्व कहाणी त्याच्या एम्प्लॉईजला सांगितली, मित्रांना सांगितली, असं असं झालं करून. तर ते बोलले बापरे अशी गोष्ट आहे, तर तू एकदा बॉसला भेटून घे. त्यात तो बॉसला सांगायला गेला त्याने बॉसला सांगितलं ही सगळी गोष्ट की बॉस माझ्यासोबत असं असं झालं, तिकडे अशी अशी गोष्ट घडली, आणि त्या वॉचमॅनने असं. तर तो बॉस थोड्या वेळासाठी शांत बसला. तर त्याने विचारलं काय झालं, तुम्ही काय बोलत का नाही, ऍक्च्युली हे खरं आहे, मी खोटं नाही बोलत आहे. तर तो बोला तू वेडा झालायस का, कारण की तिकडे कोणता वॉचमॅन कामच नाही करत, कोणताही वॉचमॅन तिकडे काम नाही. हा, तो वॉचमॅन सुद्धा माणूस नव्हता, तो वॉचमॅन पण एक भूतच होता. म्हणजे काही काही एंटिटीज असतात जे आपल्या समोर असतात पण आपल्याला घाबरवत नाहीत तशा टाइपमध्ये. तेव्हा त्याला त्या वॉचमॅनचा एक वाक्य आठवलं की इकडून जाता जाता तुम्हाला समजेल की भूत आणि प्रेत असतात आणि त्यांची एक वेगळी दुनिया असते. हे त्याला जसं समजलं तो तिकडेच बेशुद्ध झाला, आणि एवढा प्रचंड घाबरला की त्याने तिकडूनच राजीनामा दिला, आणि नंतर मग तो कधी गेलाच नाही त्या कामावर. आता तो दिल्लीमध्ये आहे. ओके. त्यांनी इकडचं कामच सोडलं. म्हणजे त्यानंतरपासून तो जो त्या दिवशी त्याच रात्री बोललेला वॉचमॅनला की मी ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही, त्यापासून त्यांनी नक्कीच विश्वास ठेवला असेल ह्याच्यावर. ठेवलाच असेल नक्कीच. खूप म्हणजे डेंजर होतं. हा, ही तर होती 1993 ची स्टोरी. आता तुझ्याकडे काय स्टोरी माझ्याकडे हा एक स्टोरी आहे, ती पाम बीच वरची, तो नवी मुंबईचा पाम बीच नाही, तिकडे खाली ते खाडी नाही काय. तर आहे ना तिकडे काय झालेलं, खूप वर्षांआधी आहे ना तिकडे ना एका बाईला आहे ना, म्हणजे ती तिचं कसं होतं माहितीये का, ती म्हणजे खूप अशी वयस्कर नव्हती, म्हणजे असं असतं ना 42-45च्या एजच्या मध्ये अशी ती बाई होती. आणि तिला आहे ना म्हणजे तिचं ते पाम बीचवर ते तिला का म्हणजे पकडलेलं चोरांनी, आणि चोरांनी पकडलं आणि तिथे सगळं ते लूटपाट केली. हा, आणि नंतर आहे ना तिला आहे ना मारून आहे ना म्हणजे दगडातलं ठेचलं आणि तिला ते खाडीत फेकून दिलं. आणि खाडीत कसं ते सगळं दलदल असतं, ते दलदल ती आतमध्ये ते दलदल त्याला खेचून घेतलं. तर आहे ना तिची आत्मा आहे ना तिकडे अशी फिरत असते, रात्रीचं वगैरे असतं. तिचा एक पर्टिक्युलर वेळ आहे, त्या वेळेत तिकडे कोणी जायचं नसतं. आणि कसं आहे तिकडे आहे ना असे ते आपले तिकडे कोळी समाज आपले असतात, ते तिकडे राहतात तिकडे. हो, तर ना ते रात्रीचं आहे ना तिकडे केकडे पकडले जातात. केकडे का अजून काहीतरी बोलतात त्यांना, केकड्यांना अजून काहीतरी बोलतात. तर तिकडे ते अजून चिंबोरी, तर तिकडे ते असं ते रात्रीच पकडते, जाळ रात्रीच लावतात ना. तर ते तिकडे लावायला गेलेले, आणि काय झालं सगळेजण आले, आणि एकटाच तो मुलगा होता, ते मुलाचं तर नाव नाही सांगू शकत. तर तो मुलगा होता, तर तो तिकडे अटकला, कारण की तो आहे ना ते इकडे पूर्ण असं विसरलेलं, तसं जसं पूर्ण असतं ना की तो रस्ताच भटकलेला, एकदम रस्ता भटकलेला त्याने. आणि तो चालत राहिला, ते रात्रीचे ते काहीतरी 11 वाजता तिकडून निघालेले, पण तो पोचला दुसऱ्याच रस्त्याला, खाडीतच होता, तो दुसरीकडेच कुठेतरी पोचला, आणि तेव्हा वाजले रात्रीचे 1. आणि तिचं ते टायमिंग तुम्हाला सांगा, त्या टायमिंग असतं, ते टायमिंग होतं 1:30 ते 3:30-4 पर्यंत टायमिंग होतं. त्या टायमिंग मध्ये तिकडे कुणीच जायचं नाही असं होतं. तर तो तिकडे अटकला, आणि ते रस्ता शोधतो 1:30 वाजले,
आणि दीड नंतर आहे ना तिला ते ऑक्टोपस असतं ना, ऑक्टोपस ते त्याला दिसायला लागलं, म्हणजे दलदलीतून ऑक्टोपस दिसायला लागला. तर त्याला काय वाटलं की बाबा अरे ऑक्टोपस दिसतोय, म्हणजे हे एका ऑक्टोपस पकडलं तर ते बाजारात विकल्यावर त्याला आरामात 3-4 हजार भेटतील आरामात. तर त्याला म्हणजे असं ना लालच, तेच लालच आणि तर तो त्या ऑक्टोपसला पकडायला गेला ते त्याला ऑक्टोपस खूपच आत घेऊन जायला लागलं. आणि नंतर आहे ना ते एक झाड होतं, मोठं विशाल म्हणजे झाड होतं, आणि त्या झाडाच्या पाठीवर ऑक्टोपस जाऊन बसला. त्याला लांबून दिसत होतं की त्या झाडाच्या पाठी गेला. मग तो ते सगळं त्याचे इक्विपमेंट्स वगैरे असतील तो त्याने काढून रेडी झाला आणि त्या झाडाच्या पाठी गेला. तर तिथे एक बाई दिसली. ती बाईने एकदम असं प्रॉपर अशी साडी चिकल्याची भरलेली सगळी पूर्ण, आणि तिचा एक इथून एवढा असा पूर्ण असा भाग दिसत होता आणि ह्या तिथे दिसत नव्हता. असं पूर्ण एकदम सुंदर चेहरा दिसत होता, एकदम सुंदर, म्हणजे असं नाही एकदम अट्रॅक्टिव्ह असतं ना तसं. तर तो तिच्याजवळ गेला, त्याने ते हातातलं इक्विपमेंट साईडला ठेवला. आणि नंतर ती जेव्हा बोलला ना तू एवढ्या रात्रीच्या इकडे का आलायस, इकडे तू का आलायस, तर तो बोलला की बाबा मी इथं आलेलो जाळ टाकलं तर मी इथं रस्ता भटकलोय. तर ती बोलली तू इथून लवकरात लवकर निघ, कारण की इथे चिंबोरी वगैरे खूप असतात, तुला चावतील वगैरे. डिरेक्ट संदेश तिने असं इनडिरेक्टली त्याला सांगितलं की बाबा तू इथून निघ. तो बोलला हा मी निघतो, पण त्यांनी तिला ते सांगितलं नाही ते ऑक्टोपसचं. मग तो बोलला हा निघतो, आणि तो पुढे गेला. आणि पुढे गेला आणि नंतर ते ऑक्टोपसला परत दिसलं. ओके, आणि ह्यावेळी कसं ते ऑक्टोपस ज्या झाडाखाली होतं ना त्याच झाडाच्या वर ती बाई होती, आणि त्या बाईचा तो दुसरा चेहरा होता, म्हणजे ह्या साईडचा तो चेहरा ना एकदम असा रक्ताळलेला, एकदम पूर्ण असं डोळे तिचे फुटलेले, ते नाक वगैरे सगळं फुटलेलं होतं, इथून तुझं केस वगैरे सगळी गेलेली होती, आणि सगळं वरखडलेलं असतं ना दगडी ठिसलं कसं होतं एकदम घाण, एकदम वास येत होता एवढा घाण. तर त्याच वर ह्या साईडला ते दिसत होतं, वर बघितलंस ना तू तसं तिचा तो वालाच फेस दिसणार तुला समोर असं. तर ती बोलली, तर ती त्याला वरतून आवाज येत होती, त्याला कसं कळतंय बाबा झाडावरून कोण आवाज येतोय. तर ती आजूबाजूला बघायला लागला की असं कोण आवाज देतंय. ती त्याला बोलायला लागली तुला समजत नाही का, मी एकदा बोलले तू इथून निघून जा करून, तू माझं ऐकत का नाहीयेस. तर त्यांनी वर बघितलं तर तिला दिसलं. तो मेन म्हणजे तिकडे घाबरला. आणि अशा ठिकाणी कसं असतं माहितीये का, तुम्ही घाबरलात ना तुम्ही गेलात. तुम्ही आतून किती घाबरा, पण तुम्ही समोरच्याला कळू नाही दिलं पाहिजे की तुम्ही घाबरते. जर त्याला कळालं की तुम्ही घाबरलात तर तो तुम्हाला अजून घाबरवणार. बरोबर. तर तो घाबरला, पण त्यांनी दाखवून नाही दिलं. बरं झालं ते मेन ते दाखवतो. तो काय, तर ती काय बोलली तू अजून छोटा आहेस, म्हणजे एवढा पण म्हणजे होता तो 20-25 एज मधला होता. तर तू बोलली तू अजून छोटा आहेस, त्याच्यामुळे तुला मी सांगते तेवढं कर, म्हणजे तू वाचशील, नाहीतर तुला काय ती ऑक्टोपस म्हणजे ते ऑक्टोपस सोडणार नाही, असं ती बोलली. तर तो जेव्हा ती बोलली ना तेव्हा त्याला कळालं की बाबा हे काहीतरी आहे, म्हणजे ऑक्टोपसचं काहीतरी चकवा वगैरे असतं ना असं काहीतरी झालंय सोबत. तर ती काय बोलली, समोर ते खाडीत मध्ये ना एक देव आहे. तर आहे ना ते मंदिर आहे देवाचं. तर त्या देवाच्या मंदिराच्या आत तू दीड त्या टायमिंग होता, सॉरी अडीचच्या आत तू तिकडे पोच. जर 2:30 वाजून 1 मिनिटही पुढे गेला तर ती माकडी काय तुला सोडणार नाही. आणि त्यांनी तिला विचारलं तू कोण थोड्या रात्री झाडावर बसली आहेस. तर ती बोलली सांगते तेवढं कर, बाकीचे प्रश्न नकोत, अशी बोलली. तर आहे ना तर पाठी खांद्यावर त्या मुलाच्या आहे ना खांद्यावर पाठी कोणीतरी हात ठेवला. मग तो मुलगा पाठीवर आला, तर पाठीवर कोणच नव्हतं. तर मग तो पुढे बघितलं त्यांनी, तर ती बाई गायब झालेली आणि ती माकडी पण गायब झालेली. तर ते बाईचं तिथं ते लक्षात होतं की बाई त्या बोललेली की ते मंदिरात जा, काय ते 2:30 वाजेपर्यंत जा बोललेली. आणि मग तो मंदिर शोधू लागला. त्याला मंदिर वगैरे तिथलं काहीच माहित नव्हतं खरं सांगते, कारण की तो आहे ना तिथं पहिल्यांदा गेलेला, म्हणजे तो तिकडे त्याची पूर्ण फॅमिली जायची तिकडे, पण तो तिकडे पहिल्यांदा गेलेला आणि तो तिकडे भटकला. तर काय झालं, तो मंदिर शोधू लागला त्याला मंदिर सापडेनाच. तर आहे ना मध्ये ती माकडी येऊन ना त्याला डिरेक्शन दाखवत होती, कारण की तो छोटा होता म्हणून ते सांगितलं त्या बाईने किंवा छोटाच म्हणून तुला सोडते ह्या वेळेच्या आत तू पोच. तर तो माकडी त्याला डायरेक्शन दाखवायला लागली, म्हणजे एवढी पण नाही दाखवत, म्हणजे मध्ये घाबरवायची. तर इकडून घाबरतो तो तिकडे पळायचा, इकडून घाबरतो तिकडे म्हणजे इकडून घाबरल ना तिकडे पळायचा, असं करून ते क्रॉसवर. तर तो एका ह्याला पोचला, मंदिरापर्यंत पोचला. मंदिराच्या गेटच्या आत फक्त त्यांनी पाय टाकला, त्याचा पाय पाठून कोणीतरी खेचला, म्हणजे पहिला पाय तो पाय आत टाकतोय आणि पाठून दुसरा पाय पाठी खेचला. एवढा खेचला ते इथं पूर्ण ते रक्ताचं हे झालेलं, पूर्ण रक्त आलेला तो, असं म्हणजे एवढा जोरात त्याला खेचला आणि असं झाडावर असं फेकून दिला. तर ना ते उठला आणि तो पूर्ण शॉक झाला, कारण की त्याला 2:30 वाजे म्हणजे 2:30 वाजेच्या आत त्याला त्या मंदिरात पोहोचायचं होतं.
आणि मग तो कसं तिला म्हणजे ती जी एनर्जी होती ना तिला पाठी खेचायचा प्रयत्न करत होती, पण तो देवाचं नाव त्यांनी घेतलं तेव्हापासून म्हणजे देवाचं नाव घेत 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 तो पुढे जायला लागला आणि तो फायनली त्या गेटला त्यांनी टच केलं. ते मग ती एनर्जीचं ते असतं पॉवर ते संपला. मग तो जसा आत गेला तसं ती जी माकडी होती ना ती स्वतः त्या बाईच्या रूपात आली. आणि जेव्हा ती बाईच्या रूपात आली ना, बाई माय गॉड, तो चेहरा तिचा आहे ना, तिची केस पूर्ण अशी एवढीच होती, तिची केस छोटीच होती पण तिची पूर्ण अशी केस एकदम घाण झालेली, अशी रक्ताने माखलेली अशी पूर्ण. पण तिची बॉडीची साडी पूर्ण ती पाक चिखलाने भरली, तिचा हात वगैरे सगळा हे झालेला, तिचे पाय म्हणजे तिचा पाय अर्धाच होता म्हणजे असं. अरे बापरे. हा, आणि एका पायाने असं पाक असं मुरगळलेला पाय होता. आणि असं ती शेवटची तू बोलायला लागली, हे तुला शेवटचं सोडतीये मी, मूल आहेस म्हणून तुला सोडतीये, परत जर मला या जंगलात दिसलास, या खाडीत दिसलास मला, तर तुझं काही खरं नाही, माझ्या टाइम मध्ये तू इथं यायचं नाहीस, असं गेला. आणि त्याला बोलली, तू इथून जर कुठे गायब झालास तर तुला मी आता काही सोडणार नाही, असं ती बोलली आणि ती तिकडून गायब झाली. मग तो तिकडेच थांबला, त्याला खूप भीती, कारण की अख्ख्या मंदिरात तो एकटा होता. आणि तो देवाचं नामस्मरण करत करत तिकडेच तो बेशुद्ध पडला. आणि सकाळी जेव्हा ती माणसं आली, म्हणजे ती असं पुजारी वगैरे येतात सकाळी, तर ती आली आणि त्याला तिने बघितलं. त्यांना लगेच समजलं, कारण की तो मुलगा एवढा घामलेला, सगळं ते रक्त वगैरे हाताला वगैरे लागलेलं, डोक्याला वगैरे, तर ते बेशुद्ध झालेला पूर्ण. आणि नंतर त्याला जेव्हा जाग आली ना, तर त्यांनी सगळं सांगितलं त्या पुजाऱ्यांना वगैरे. तर तेव्हा त्यांना पुजाऱ्यांनी सांगितलेलं की बाबा इथे कोणाची तरी मृत्यू झालेला, असं दगडाने ठेचून त्या बाईला मारलेलं. तर तेव्हापासून त्या बाईचा आत्मा इथे फिरतोय, तर त्या टाइममध्ये तो कोणच नसतं, आणि जर तू इथे आलास त्या टाइममध्ये तर ह्या मंदिरातच राहायचं सांगितलेलं. तर तेव्हापासून तो म्हणजे त्या खाडीत जायचं त्यांनी बंदच केलंय. खरं तर त्याच्या फॅमिलीनी पण, म्हणजे आधी जे ते होते ना आजोबा वगैरे, ते फक्त जाते, पुढची जनरेशन पूर्ण बंद केली त्यांनी, नाहीच म्हणून. कारण की ते त्यांनी स्वतःहून म्हणजे बघितलेलं ना, खूप डेंजर होता तो सीन, म्हणजे डेंजरच होता. हो. आणि तुमच्याकडे काही असे स्टोरीज वगैरे असतील त्या तुम्हाला वाटतंय की आम्ही इथे शेअर कराव्या, तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा, किंवा मला तुम्ही ईमेलही करू शकता. आणि तुम्हाला आम्ही सांगितलेल्या स्टोऱ्या कशा वाटल्या आणि तुम्हाला भीती वाटली का, कमेंट मध्ये नक्कीच सांगा.